मोर्चा आम्ही या तयारीशी आम्ही येतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंडमधल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. मुलुंड रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरीवाले वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत आणि या फेरीवाल्यांमध्ये बांगलादेशी मोठ्या संख्येनं असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्यामुळे भाजप पदाधिकारी, बीएमसी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह किरीट सोमय्यांनी आज मुलुंड रेल्वे स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. यावेळी सोमय्यांनी पालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांच्या प्रश्नावर झापलं. एकही अनधिकृत फेरीवाला राहू देणार नाही आणि कारवाई होणार अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली. स्थानिक फेरीवाल्यावर दहशत माजवून जो कब्जा केलाय, यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत. मागच्या वेळी मी आलो होतो, इथे नमाज पढत होते. रस्त्यावर येण्या जाण्याच्या पाथवेवर हे सगळे अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई केली जाणार. एक पण अनधिकृत फेरीवाला जे मुंब्रा बांगलादेशी गँग इथे राहू शकणार नाही, हे मुलुंडकरांना मी विश्वास देण्याचा माझा संकल्प आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी जुहूमधल्या एसआरए प्रकल्पाविषयी केलेले आरोप